नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण सालाबादाप्रमाणे इथं आपली शिवेलची आई लक्ष्मी आई असं म्हणलं जात आहे आपल्या शिवेलची आईला. आणि आपण ते किचन बघायला आलो. शिवेलच्या आईच्या लक्ष्मीचं इथं जेवण असतंय. एवढं मोठं किचन असतंय की सोलापूरमध्ये ह्यांच्यापेक्षा मोठं किचन आपल्या शहरामध्ये कुठंच नसतंय. ते संपूर्ण किचनची माहिती काय असणार आहे, जेवण सगळीच माहिती देणार आहे. जागृत इकडे दाखवा पहिला. हे सगळं ट्रे या जागृत या सगळं दाखवा, पूर्ण दाखवा इकडं जागृत सगळं. आपलं जे सोलापूर आहे ते संपूर्ण इथं जेवतंय बरं का. उद्याच्याला येऊन दाखवा इकडं, तिकडं दाखवा. हे तेलचे आहेत. हा, तेलचे आहेत. हा जागृत, हा हे दाखवलं. हे बी दाखवा. तिकडं पाठीमागं दाखवा जागृत. ते तेलाचे डबे आहेत तिकडं पाठीमागं. हा पूर्ण एक किचन आहे. दाखवू ना जागृत. या आता गुळाचं पाणी उद्या होणार आहे. या जागृत, या इकडं. इकडं दाखवा. हे दाखवा सगळे बघून. ये सगळं तयारी चालू आहे. हे पूर्ण या जागृत. इकडं बी दाखवा. हे आंबीला आहे. हे सगळे तयारी करायला लागलेत. हे आजची तयारी नाही बरं का, उद्याची तयारी आहे सगळी. दाखवा इकडं. हा खिचडा आहे. हा हे खिचडा आहे. हे सगळे बघून दाखवा. हे सगळं भरणार आहे ते. खिचडा म्हणतात त्याला. हा ज्वारीचा खिचडा. चला. हा हे काय आहे? हे पोळ्याचा सांजा. आता आपण पीठ तिंबून सांजा पोळी तयार करतो. ह्याची जवळजवळ 2000 क्विंटल पीठ आहे. आणि हे 3 क्विंटल सांजा आहे. ह्याच्या पोळ्या तयार होतात. आणि हे पोळ्या सर्व टेजवर पडलेल्या जातात. मग ज्वारीचे खिचडा आहे ते 5 पोतेचा आहे. आणि यातलं गुळाचं पाणी पाक होणार आहे ते 200 ते 300 क्विंटलचं पाक होत आहे. मग परत आंबील तयार होणार आहे. आंबील जवळजवळ किती वस्तात आहेत एकूण? आता टोटल बघा 15 वस्ताच आहेत. आणि 150 बायका आहेत. भांडेवाले 50 आहेत. वाढपी 200 आहेत. एकूण किती जणांचा स्टॉप आहे एकूण सगळ्या? आमचा स्टॉप आहे बघा जवळजवळ 200 लोक 300 लोकांचा स्टॉप आहे. 300 लोक. आपण पूर्ण 300 लोकांचा स्टॉप बघणार आहे. या जागृत दाखवा इकडं. या हे सगळी उद्याची तयारी आहे. दाखवा. अजून तेलच्या चालू आहे. या जागृत. या सगळंच आपण माहिती. या इकडे. हा हे दाखवा. आपल्या सगळे सोलापूरचे महिला आहेत आणि इकडं आलेत. दाखवा इकडं. या इकडे. मला सांगा ताई, किती दिवसापासून पीठ मळा लागला? फक्त तुमचं काम पीठ मळाचंच आहे? हा 7 वर्ष झालं. 7 वर्ष नाही, आता किती दिवस मळा लागलं? 7 वाजल्यापासून चालू आहे हात. सकाळी 7 वाजल्यापासून हात चालू आहे. इकडे या आजी. इकडे बघा. कन्नड बोलतात. मला सांगा ते. हा थांबा.
मला सांगा किती वाजल्यापासून मळा लागला सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजल्या किती दिवस चालणार आहे काम अजून उद्या 2 दिवस चालतंय 2 दिवस 2 दिवस काम चालू आहे या इकडं मला सांगा तुम्ही कधीपासून मळा लागला हो? आम्ही ते सकाळपासून सकाळपासून हे सगळे सकाळपासून मळा लागलेत या इकडं हा हे आपल्या गवळी समाजाचं आहे लक्षात असू दे अख्खे सोलापूरकर इथे जेवतात चालतंय इकडं जरा थांबा हा ताई मला सांगा आतापर्यंत किती मळला हो? आता 5 पोते झाले आमचं 5 पोते झालेत लक्षात असू दे एक महिला 5 पोते हो आम्ही एवढा ग्रुप सकाळी 7 वाजेपर्यंत चालू आहे पीठ होय धन्यवाद ताई या इकडे हा हा आल्यापर्यंत मी 5 क्विंटल पीठ लावलो हा सगळ्या बाया मिळून 6 क्विंटल 7-8 क्विंटल 8 क्विंटल झाली हा. हा किती आहे तुमचं वय आमचा 62 आहे 62 आहेत 62 आहे 62 62 60 आणि 2 60 आणि 2 तंदुरुस्त आहेत हा हा त्या आजीला विचारू ती या इकडं हा इकडून या जागृत हा तुम्ही किती मळला किती मळला 5 दोघी मिळून 5 क्विंटल दोघी मिळून 5 मिळून तुमचं वय किती आहे हे आम्ही वय माहित नाही बाबा तरी बी अंदाजे 70 आहे का 70 कसलं 60 ಕನ್ನಡ ಬರ್ತದ ನಿಮ್ಗ ಕನ್ನಡ ಬರ್ತದ ಮಾತಾಡ್ತೇವ್ ನೋಡ್ರಿ ಮಾತಾಡ್ರಿ ಮತ್ತ ನಮ್ದು ಎಟ್ಟದ ವಯ ನಮಗ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮ್ದು ಅಂದ್ಮೇಲೆ ಹೇಳ್ರಿ ಹಾ ಇವ್ರಿಗ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ವಯ್ ಇವ್ರಿಗೂ ಗೊತ್ತದ मावशी किती मळलाव 6 पोते 6 पोते हा सकाळपासून 6 पोते 6 पोते मळलेत हाताने काम चालू आहे सगळं चला जागृत तिकडे दाखवा हा मला सांगा ताई तुमचं काय काम आहे या सगळ्या कळपात पीठ तिंबायचं करायचं भरायचं लाटायचं आम्हाला हे करून लय छान वाटतंय लक्षात असू दे हे काम करायला आम्हाला छान वाटतंय असं या ताई म्हणतात बरोबर हो हा तिकडे जाऊ तिकडे बी दाखवा हा आल्यापासून गोळे तोडायला पीठ लावायला हा, किती गोळे तोडला आतापर्यंत झाले असतील 5 क्विंटल 5 क्विंटल फक्त यांनी आम्ही गोळे पीठ बी तोडायला पीठ बी तिंबाला हा हा आई लक्ष्मीचा देवांचा आहे म्हणून आम्ही करायला लागलो सहकार्य धन्यवाद ताई आपण प्रत्येकाला विचारणार आहे आणि सगळ्याचं म्हणणं घेणार आहे हे सगळे आपले जे हिमतीवान महिला आहेत सगळे स्वतःच्या जीवावर हे सगळे काम करतात बर का आई लक्ष्मीचा आहे म्हणून सगळ्यांनी सेवा करायला आलो सगळे सेवा करायला आलेत मला सांगा आजी सेवा करायला आलो होय होय कुठं राहता तुम्ही मुकीनगरला कुठं राहता किती वर्षापासून सेवा करायला येतो तुम्ही कुठे राहता काकू मुकुंदनगरला राहता तुम्ही किती वर्षापासून सेवा करता मग 20-25 वर्ष झालं हाय चालू 20-25 वर्षापासून हे सगळे महिला काम करतात यांच्याकडे जाऊया हे आपल्या इथलेच आहेत हा मला सांगा किती वर्षापासून सेवा करता 20 वर्ष झालं 20 वर्ष झालं म्हणजे दरवर्षी इकडे येतात दरवर्षी येतात दरवर्षी इकडे येतात त्यांना दाखवा सगळे बिरारदारीचे आहेत आपल्या आणि आपल्या आहेत बरं का हे सगळे याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे हा इकडे या. सांगा याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आपण भेदभाव कोणासंकट करत नाही हा. म्हणजे हिंदू मुस्लिम आपण काय करत नाही ते ताई आलेत बघा हा. त्यांनी पण मुसलमानचे आहेत दरवर्षी येतात त्यांनी होय हा विचारा त्यांना दरवर्षी स्वयंपाकाला येतात त्यांना पण आनंद वाटत आहे हा करायला इथं
जातीभेदचा प्रश्न नाही, नाही. नाही, हे नाही. सोलापूर आपलं शहरच असं सोलापूर शहर आहे असं. की सगळ्याच जाती धर्माला घेऊन हा. जाणारं हे शहर आहे. त्यांना बरं वाटतंय की तिकडे आल्यावर. मला सांगा, किती वर्षापासून येता सेवा करायला? दरवर्षी येते, दरवर्षी येतो. नशीब आहे आम्हाला करायचं म्हणून आम्ही येतो, कृपया करून येतो. आईची सेवा करायला चांगलं वाटतं. हा, चांगलं. भाभी, तुम कितने साल से आते हैं? साल से जा रही हूँ, मैं मुस्लिम की हूँ, ये साल से जा रही हूँ और हमें इसकी पूजा करने है सो है और ये पूरा करने है. अच्छा लगता है. अच्छा लगता है. सब भगवान एक है. भगवान एक है, काटे तो भी एक ही रहेगा. सब भगवान एक है. सब अल्लाह ताला एक है. हा, मला सांग दीदी, तुला इकडे आल्यावर कसं वाटतंय? सगळ्या महिला आहेत. छान वाटतंय, छान वाटतंय. किती गोळे तोडले आतापर्यंत? खूप सारे, 5 किलोच्या वर. बापरे. तुम्ही पूर्ण नाही देत. नाही. तुम्ही किती मळा? आता तोडालो, भरालो पूर्ण. निम्ग कन्नड ಬರ್ತದ? ಮರಾಠಿ ಬರಲ್ಲ? ಕನ್ನಡನೇ ಬರ್ತಾವ್ರಿ. ಹಾ ರೀ, ಬರ್ತಾವ. ಯಾವ ಊರು ನಿಮ್ದು? सोलापूर ರೀ. सोलापूर. ಎಲ್ಲರೂ सोलापूर. आकडे तिकडे जाऊ चला. हा, सगळ्याच महिलाचं म्हणणं घेऊ म्हण. हा, इವರು बरदाळचे आहेत. या इकडं. मला सांगा, किती आचार्य आहेत एकूण? जागृती 20-25 आचार्य जाएंगे. 20-25 है. आचार्य अंदर हर साल आते हैं इधर. हर साल आते हैं. हर साल आते हैं. ये सब लोग सेवा करते हैं अपने माता का. बहुत दलदल है इधर, बहुत जन काम कर रहे हैं. उधर से जाएंगे, चलो. हा, हे सगळे आपलेच आहेत बर का. हा हा, तिकडून जाऊ म्हण. असं दाखवू चला. या, हे किचन आहे सगळं. एवढं किचन मोठं आहे. दाखवा इकडे बी. सगळ्याचं म्हणणं घेऊ आपण आणि सगळ्याला विचारू म्हण. किती वर्ष झालं सेवा करता? आम्ही 3-4 वर्ष झालं. 3-4 वर्ष. मला सांगा ताई, चांगलं वाटतं इकडे आल्यावर? हो, लय मस्त वाटतंय. हो, तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय. सेवा करायला? हा, तुम्हाला कसं वाटतंय सेवा करताना आईचं? करू वाटतंय, हा? करू वाटतंय. बरं वाटतंय. हा, तुम्हाला काय वाटतंय? जागृत, इकडे या. तुम्हाला कसं वाटतंय? सेवा करायला चांगली वाटते. हो हो. ताई, मला सांगा, इकडे येताव सेवा करायला, कसं वाटतं इकडे आल्यावर? छान समाधान वाटतंय. किती वर्षापासून येताव? 2-4 वर्ष झाले. 2-4 वर्ष झालं. 2-4 वर्ष झालं हे येतात. या जागृत, इकडे दाखवा. आप कितने साल से आते हैं? 4 साल से आते. 4 साल से. हाँ. ये 4 साल से आते हैं आप? हो गई सर, हमारे को 6-7 साल हो गए. हाँ, 6-7 साल से आ रहे हैं. सेवा करते हैं. सेवा करते हैं. बहुत आनंद आता है सेवा करने में. हाँ, बहुत अच्छा लगता है. बहुत अच्छा लगता है. बहुत अच्छा लगता है. बहुत अच्छा लगता है. हाँ, हाँ, माता रानी का आशीर्वाद अपने ऊपर. माता रानी का आशीर्वाद है. आओ जागृत, इधर. अपने इधर भी दिखाओ सबको. मला सांगा, आजी सेवा करायला येताव, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना, चांगलं वाटतंय सेवा करायला. लय दिवसापासून येतो आम्ही. किती वर्ष झालं येताव? 20-25 वर्ष झालं, दरवर्षी येतो. 20-25 वर्ष झालं ही आजी इथे आहे आणि सेवा करते आहे. चांगलं वाटतंय, समाधान मिळतंय, है की नाही जागृत? समाधान मिळतंय. मला सांगा, एवढे सगळे महिला आहे तिकडं, म्हणजे एक आपल्या सोलापूर शहराचा सण आहे असं तुम्हाला वाटतंय? जत्रा आहे सोलापूर शहरात म्हणून सगळे मिळून इथे येतो आम्ही. हा, धन्यवाद ताई. मला सांगा, कसं वाटतं इकडं आल्यावर काम करताना? बरं वाटतंय सर. लक्ष्मीची सेवा करता पहिला. सेवा करते. हा, या इकडं. हा, मला सगळ्यांना लय छान वाटतं, पण तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही हे केल्यामुळे ते सांगा.
एकदम बेस्ट वाटायला लागले सगळे महिला काम भारी. तुम्हाला मस्त वाटतंय ना तुमच्या आया म्हणजे बहिणी वगैरे करतात म्हणून तसं आम्हाला पण खूप छान वाटतंय. सगळेजण आपले हे जे बहिणी आहेत आपल्या ताई आहेत हे सगळे मेहनत करायला लागलेत बघा बरं का आणि सेवा बी करायला लागलेत बरोबर का नाही. मस्त मस्त वाटतंय आम्हाला. तुम्हाला जसं वाटतंय ना सर तसं आम्हाला पण संतोष वाटतोय. संतोष वाटतंय. चला इकडे या. किती वर्ष झालं येतो ಕನ್ನಡ ಬರ್ತದ ನಿಮ್ಗ ಹೇಳ್ರಿ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾವು 2 ವರ್ಷ ಆಯ್ತ್ರಿ ಬರ್ಲಕತ್ತಿದ ಚಲೋ ಅನಿಸ್ತದ ಈ ಕಡೆ ಬರೋಣ ಹಾ ಎಲ್ಲಾರು ಬರ್ತಾರಿ ಎಲ್ಲಾರು ಬರ್ತಾರ ಎಲ್ಲಾ ಸೇವಾ ಮಾಡ್ತಾರ ತಾಯಿದು ಚಂದ ಆನಂದ ಅನಸ್ತದ್ರಿ ताईदू सेवा मारतार आनंद होत आहे. शॉर्टकट मध्ये बोलू आपण सोलापुरात राहतो त्याच्यामुळं तिकडे या. हे आपल्या मध्यवस्तीची ताई आहेत. मला सांगा ताई कसं वाटतंय सेवा करताना. मला सगळं सेवा चांगल्या वाटतंय. लक्ष्मीच्या देवळाला सोन्याचा कळस लक्ष्मीचं काम करायला मला नाही आळस. नाव घेतलेत या इकडं. किती वर्ष झालं येतो 10-15 वर्ष. हा 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले येते या इकडं. मला सांगा कितने बरस से आते हैं. वो भी 5 वर्ष. हाँ? 5 वर्ष. ये 5 बरस से आते हैं और इधर सेवा करते हैं. या ताईला विचारू मन. ताई मला सांगा किती वर्ष झालं सेवा करायला येत आहो. पहिल्याच वर्ष आहे सर. कसं वाटतंय तुम्हाला इकडे आलं. छान वाटतंय सर. हो आपल्या सोलापुरातले सगळेच महिला यावून इथं मदत करावं असं तुम्हाला वाटतंय का. हो वाटतंय ना सर. काय वाटतं तुम्हाला काय वाटतंय. मला पण छान वाटतंय सेवा करावं असं वाटतं मला पण. मी ओम शांतीला जाते. मी गंगाबाई नारायणकर आहे. हा मला म्हणजे असं कुठलं पण हे मला लय छान वाटतं असं यायला. हा गजबज वाटतंय. तिकडे दाखवा त्या सगळ्या आपल्या बहिणींकड. तुम्हाला कसं वाटतंय तिकडे दाखवा जागृत. आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हात वर करून सगळ्यात चांगलं वाटतंय. या जागृत. हा ಆರಾಮದ ನೀವು ಹೆಂಗಿದ್ದೀರಿ. ಚಲೋ ಅನಸ್ತದ ಸೇವಾ ಮಾಡ್ಲಕ್. ದೇವ್ರ ಸೇವಾ ಮಾಡಕ್ ಬಂದಿದ್ದೇವಪ್ಪ ನಾವು ಬಿ. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಇದೇ ವರ್ಷ ಆಯ್ತು ಬರ್ಲಿಕತ್ತಿದ್ದೇವು. ಚಲೋ ಅನಸ್ತದ. ಚಲೋ ಅನಿಸ್ತದ. ಚಲೋ ಅನಸ್ತದ ಸೇವಾ ಮಾಡ್ಲಕ್. ನಿಮ್ಗ ಹೆಂಗ चांगलं वाटतंय. ಚಲೋ ಅನ್ಸಕತ್ತದ ಆರಾಮ. त्यांना बी चांगलं वाटतंय. सगळ्यांनाच चांगलं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय. हा हाँ कितने साल से आते हैं. 2 साल से है. 2 साल से. ये 2 साल से आते हैं. आप कितने साल से आते हैं. मेरे को 18 साल हुआ. ये 18 साल से आते हैं. ये सब लोग 18 साल से आते हैं. और इधर ये ताई को पूछेंगे. मला सांगा ताई छान वाटतं. छान वाटतंय. किती वर्ष झालं येतो. वर्षाला तो वर्षाला येतात. तुम्हाला कसं वाटतंय. किती वर्ष झालं येतो. हे वर्ष झालं. 1 वर्ष झालं. हे सगळेच आपले महिला आपल्या आपल्या तरीनं इथं काम करायला येतात आणि मेहनत करतात आणि सेवा करतात. दाखवा जागृत सगळं. 20 साल से आते हैं. चलो आगे आगे चलो. हल्लू हल्लू जागृत. हा पुढे चला. हो सगळं हा सगळ्यांना दाखवा. मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. सगळं हे आहे पण हे महिला करतात बर का. आम्हाला बी आनंद वाटतंय. चला जागृत. चला येतो ताई. हे सगळे आपल्या महिला आहेत आणि काम करायला लागलेत बर का. कमीत कमी 150 ते 200 हे महिला आहेत. तिकडे जाऊ ते पूर्ण मंडपाचं नियोजन त्याच्याकडे असतंय आणि त्याच्याबरोबर चर्चा करू आपण. या मला सांगा सगळं मंडपाचं नियोजन तुमच्याकडे आहे. मंडपाचं आणि
जेवणाची पूर्ण जबाबदारी ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने मी स्वतः या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून या पूर्ण यात्रेचं नियोजन करण्यासाठी तयारीत आहे आणि समाजाने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला अध्यक्षपद दिलं आणि त्या अध्यक्षपदाला शोभल असं काम आम्ही मागील 7 ते 8 वर्षापासून सर्व आमची टीम हे करत आहे आणि आईच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर्व आमच्या मशीनना म्हणा, आमच्या समाज बांधवांना म्हणा, आईचा एक आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादानेच आज एवढा मोठा टप्पा आम्ही मागच्या 1 महिन्याभरापासून वर्गणी गोळा करून आज हा सांगता समारंभ म्हणलं तर वावगं होणार नाही. आजची जी मिरवणूक आहे जलकुंभाची, यात 2000 एका साडीमध्ये आमच्या सर्व भगिनी तुळजापूर मधून निघणार आहेत. त्याची जय्यत तयारी त्या ठिकाणी चालू आहे आणि आज इथे आल्यानंतर 4 ते 5 हजार लोकांना महाप्रसाद आहे आणि उद्याच्याला सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत 30,000 लोकांची आत्ता दाखवल्याप्रमाणे आतमध्ये ती सर्व व्यवस्था समितीच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने आणि समाजाच्या वतीने या ठिकाणी केली जात आहे. तरी सर्व समाज बांधवांनी व इतर समाजातील लोकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. पूजा किती वाजता असते उद्याच्याला आणि आजची काय पूजा आहे? आजची पूजा जे जलकुंभ येईल ते जलकुंभ सर्व सुवासिनीच्या हस्ते आई लक्ष्मीला आरती आणि अभिषेक होईल. त्याच्यानंतर जात्यावरचे गाणे असतील संध्याकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत आणि पहाटे 4 वाजता आमचे आईसाहेब म्हणून ज्यांना हा मान आहे त्यांच्या हस्ते सकाळी पहाटे 4 वाजता तुळजापूरहून एक 50 ते 60 कार्यकर्ते आमचे गाईमुखाचं पाणी आणून या ठिकाणी आईचा अभिषेक केला जातो. त्यानंतर दुधाचा अभिषेक होतो आणि दुधाचा अभिषेक केल्यानंतर महाआरती होते आणि सकाळी 10 ते 11च्या दरम्यान महाप्रसादाला सुरुवात होऊन रात्री 10 वाजेपर्यंत तो महाप्रसाद कुठल्याही जनसामान्य माणसाला या ठिकाणी बंदी नाही, कोणी यावाने महाप्रसाद खावं असे या ठिकाणी आमचं नियोजन आहे. 25 ते 30,000 लोकांचं आमचं नियोजन आहे दरवर्षी, म्हणजे दर त्रिवार्षिक यात्रेला. धन्यवाद. उद्या पहाटे 5 वाजता महालक्ष्मीचे अभिषेक करून सदरच्या यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर दिवसभरात सुवासिनींचं त्या ठिकाणी मान सन्मान करून दर्शनासाठी भक्तांची सोलापूर शहरच नाही तर आजूबाजूच्या बऱ्याचशा जिल्ह्यातून गवळी समाज आणि इतर समाज बांधव जे महालक्ष्मीचे भक्त आहेत ते या ठिकाणी दिवसभरामध्ये गर्दी करून असतात. तसंच दुपारी 12च्या नंतर या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30,000 लोकांचं या ठिकाणी स्वयंपाकाचं नियोजन आजपासूनच चालू आहे आणि 25 ते 30,000 लोकांसाठी या ठिकाणी चेलची जे सांज्याची पोळी बनतो आपण त्याला, ते गोवणी आणि ज्वारीपासून तयार केलेला खिचडा व दह्यापासून तयार केलेला आंबील, खिचडा आंबील आणि चेलची गोवणी या प्रकारचं पारंपरिक जेवण या ठिकाणी आम्ही गवळी समाज सर्व मिळून मिसळून सर्व समाज बांधवांना विश्वासात घेऊन सर्वांना सोबत घेऊन हा कार्यक्रम करीत असतो. मला सांगा, प्रत्येकाकडे वेगळं वेगळं नियोजन आहे. तुमच्याकडे काय असणार आहे, ह्यांच्याकडे काय आहे आणि ह्यांच्याकडे काय आहे? ह्यांच्याकडचं नियोजन पूर्ण सांगितलंय, तुमच्याकडे काय नियोजन दिलं का नाही? आमची एक 10-15 लोकांची टीम आहे, सगळं समाजाचं सहकार्य पण आहे आणि आम्ही एक 15-20 लोक मिळून आम्ही हे नियोजन म्हणजे पूर्ण कार्यक्रम पार पाडतो. असं वेगळं काही ठराविक माणसानं ठराविकच काम करायचं असं यात काय नाहीये. ज्याला हाताला काम पडेल आणि वाटलं इथं कमी पडायला लागलंय तर हे सगळेच लोक सगळे आम्ही मिळून मिसळून करतो. असं कुणाला ठराविक कुणाला एकाला दिलेलं नाही. आपण आम्ही भट्टी खोली बघतो, बाकी मंदिराचं बघतो, इकडं सर्व तुमच्याकडे काय नियोजन असणार आहे? नियोजन नाही, मी एक भक्तच आहे पण समाजाचा माणूस आहे, परंतु कार्य सगळ्याला ही करावं नियोजन म्हणून काय नाही. जे हाताला येईल ते काम हाताला येईल ते काम करतो आम्ही आणि ज्या कुठल्याही कामाला माग कोण सरकत नाही तिथं. असं आहे. काय बोललो? हाताला काम करता, मला नियोजन हेच केलं तेच केलं तसलं का नाही. जे सापडीचं काम करायचं जिथं कम पडतंय तिथं आम्ही स्वतः राबतोय. जिथं कम पडेल तिथं हे सगळेच लोक ट्रस्टी आहेत आणि राबतात. मला सांगा, आज काय तुमचं बलिदान चौकातून कार्यक्रम आहे,
त्याची पूर्ण माहिती कोणाला? त्या ठिकाणी आमच्या समाजातील आणि इतर जे महालक्ष्मीचे भक्त आहेत सुवासिनी, जवळजवळ 1000-1500 सुवासिनीची मिरवणूक त्या बलिदान चौकातून महालक्ष्मी मंदिर मध्ये येणार आहे आणि सर्वांच्या डोक्यावर कळशी असणार आहे. सर्वांना या वर्षी नुकतंच आम्ही सर्व सुवासिनींसाठी प्रत्येकाला साडी भेट या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरच्या ट्रस्टतर्फे देण्यात आलेली आहे. सर्व महिला या ठिकाणी त्या साड्या नेसून महालक्ष्मीला जलाभिषेक करण्यासाठी येणार आहेत आणि ते आल्यानंतर या ठिकाणी महालक्ष्मीचा जलाभिषेक संध्याकाळी होणार आहे आणि आलेल्या सर्व सुवासिनींना रात्रीचं या ठिकाणी जेवण असणार आहे. म्हणजे 2 दिवस, उद्या बी असणार आहे आणि आज बी जेवण होऊया. आज कमीत कमी 3 ते 4,000 लोकांचं जेवण असणार आहे आणि उद्या जवळजवळ 25 ते 30,000 लोकांचं या ठिकाणी जेवण असणार आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे आणि पूर्ण गर्दीचं नियोजन, पूर्ण परफेक्ट नियोजन असतं इकडं. मला सांगा, एवढं लोकांचं जेवण असतंय आणि हे जुळवाजुळव कशी असणार आहे तुमची? ह्या जुळवाजुळव म्हणलं तर गेल्या 1 महिन्यापासून म्हणजे असं दर 3 वर्षाला आम्ही आमच्या गवळी समाजाच्या प्रत्येकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे आम्ही ते महालक्ष्मीची आरती असं संबोधतो. लक्ष्मीची आरती काही ठराविक आमचे माणसं असतात 10-15 जण, त्यांच्याकडे ते काम सोपवलेले, ते प्रत्येकाच्या घरी जातात आणि ते लक्ष्मीची आरती केल्यानंतर त्या घरामध्ये ते लक्ष्मीच्या आरतीच्या ताटामध्ये प्रत्येक जण आपल्या ताकदीप्रमाणे, इच्छेप्रमाणे जे काय असेल ती रक्कम त्याच्यामध्ये घालत असतो. तर ही रक्कम कमीत कमी 101 रुपयापासून ते आज सर्वात मोठा आकडा 2,25,000चा या ठिकाणी आलेला आहे. लक्षात असू दे, हे 1.25 रुपयापासून ते 2 लाख 2.5 लाखापर्यंतची आताची रक्कम गेलेली आहे. मला सांगा, किती वर्ष झालं हे नियोजन करता? हे आमच्या लहानपणापासून, पण आधी मला तर जवळजवळ 100 वर्षापासून हा नियोजनाचा भाग या ठिकाणी आलेला आहे, चालू आहे. या अगोदर जसं जसं लोकसंख्या वाढत गेली तसं तसं याचं प्रमाण आणि नियोजन वाढत गेलेलं आहे. गेल्या 10-12 वर्षापासून हे नियोजन या पद्धतीनेच चाललेलं आहे. धन्यवाद. हे सगळे ट्रस्टी आहेत, दाखवा इकडे बी जागृत. हे सगळं नियोजन आहे, हे परफेक्ट नियोजन आहे सगळं. आणि तिकडे बी दाखवा महिलांना. आता आपण थेट बाहेर जाणार आहोत. या, हा ते मुख्य आचार्य आहेत, तिकडे बी दाखवा. हा, ते आपण दाखवलं त्यांना, स्वयंपाक परफेक्ट करतात. ही ताकद आहे, ह्याला विकास म्हणलं जात आहे. जिथं नवीन काय घडेल, इथं नवीन नाही बरं का. इथं 100 वर्षापासून जी प्रथा चालू आहे, खिचडा, आंबील, गुळवणी आणि तेलच्या वांग्याची भाजी, हे सालाबाद प्रमाणे 100 वर्षापासून ही प्रथा चालू आहे. ती आतापर्यंत ही चालू आहे बरं का. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर.